चल, भगतसिंग मेडिकल यांचं आपण आज अकाउंटिंग करणार आहोत. हे एक ट्रेडिंग ऑर्गनायझेशन आहे आणि ट्रेडिंग ऑर्गनायझेशनचं अकाउंटिंग करत असताना आपल्याला इन्व्हेंटरी सुद्धा मेंटेन करायची आहे. पॅरलली आपण हे जे एक्झाम्पल आहे हे एक्झाम्पल जीएसटी सोबत पाहणार आहोत आणि जीएसटी सोबत बघत असताना सुरुवातीला आपल्याला व्हॉट इज जीएसटी म्हणजे जीएसटी बद्दल थोडक्यात माहिती असणं गरजेचं आहे. तर जीएसटी काय आहे तर हा एक टॅक्स आहे. जीएसटी काय हा एक इनडायरेक्ट टॅक्स आहे. टॅक्सचे जे कॅटेगरीज आहेत दोन कॅटेगरीज आहे, एक डायरेक्ट टॅक्स आणि दुसरी कॅटेगरी आहे ती म्हणजे इनडायरेक्ट टॅक्स. त्यापैकी जीएसटी हा इनडायरेक्ट टॅक्स कॅटेगरीमध्ये येतो. कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो? इनडायरेक्ट टॅक्स. आता जीएसटी हा गुड्स आणि सर्व्हिसेस या दोन्ही ठिकाणी ॲप्लिकेबल आहे. जेव्हा इन इंडिया बिफोर जुलै 2017 ऑल ओव्हर इंडिया म्हणजे सर्व भारतामध्ये जो टॅक्स ॲप्लिकेबल होता तो होता वॅट. कोणता टॅक्स होता? वॅट. आणि त्यावेळेला सर्व्हिसेसवर जो टॅक्स कलेक्ट केला जायचा तर तो टॅक्स होता सर्व्हिस टॅक्स. म्हणजे गुड्सच्या खरेदी विक्रीवर जो टॅक्स असायचा तो असायचा वॅट आणि सर्व्हिसेसच्या खरेदी विक्रीवर जो टॅक्स असायचा तो टॅक्स होता कोणता तर सर्व्हिस टॅक्स. बट याच्यामध्ये ज्या वेळेला जुलै 2017 मध्ये काय झालं की जीएसटी हा पूर्ण इंडियामध्ये लागू करण्यात आला आणि जुलै 2017 पासून गुड्स आणि सर्व्हिसेस या दोन्हीवर एकच टॅक्स लागू केला तो म्हणजे जीएसटी. आता जीएसटी जे लावला जातो तो कशा पद्धतीने लावला जातो तर या ठिकाणी विदिन स्टेट ज्यावेळेस आपण वस्तूची खरेदी विक्री करतो, जसं की महाराष्ट्रामध्ये जर आपल्याला वस्तूची खरेदी विक्री करायची आहे तर त्या केसमध्ये जो जीएसटी त्या वस्तू किंवा सेवेवर चार्ज केला जातो लावला जातो तर तो जीएसटी असतो सीजीएसटी आणि एसजीएसटी. सीजीएसटी स्टँड फॉर सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. सीजीएसटीचा लॉंग फॉर्म काय? सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. अँड एसजीएसटी स्टँड फॉर स्टेट गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. म्हणजे ज्या वेळेला आपण विदिन स्टेट ज्या स्टेटमधून म्हणजे ज्या स्टेटमध्ये आपण आपला व्यवसाय आहे त्या स्टेटमध्ये जर आपण त्या वस्तू विकत असेल तर त्या केसमध्ये जो जीएसटी आपल्याला चार्ज करायचा आहे त्या बिलासोबत जे आपण समोरच्या पार्टीकडून वसूल करणार आहोत तर तो जीएसटी दोन पार्टमध्ये डिवाइड असतो, सीजीएसटी अँड एसजीएसटी. बट ज्यावेळेस आपण आउट ऑफ स्टेट वस्तूची खरेदी विक्री करत असेल तर त्या केसमध्ये मग जीएसटी जो लावला जातो तो त्याला म्हणतो आपण आयजीएसटी. आयजीएसटी स्टँड फॉर इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. ओके. सो आपल्याला जे काल एक्झाम्पल तुम्ही जे लिहून घेतलं भगतसिंग मेडिकल यांचं, तर यांच्या एक्झाम्पल सोबत आपण जीएसटीचं वर्किंग आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत की टॅलीमध्ये जीएसटी सोबत एंट्री कशी पास करायची. परचेस बिल आणि सेल बिल या दोन्ही गोष्टी आज आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. सो भगतसिंग मेडिकलमध्ये पहिली एंट्री आपली आहे. मिस्टर अविनाश पाटील स्टार्टेड भगतसिंग मेडिकल्स बाय ब्रिंगिंग कॅपिटल बाय कॅश ₹5 लाख. ओके. सो दिस फर्स्ट एंट्री आपल्याला करायची आहे. तत्पूर्वी आपण या ठिकाणी आपण एक कंपनी तयार करणार आहोत जी आपल्याला नवीन कंपनी भगतसिंग मेडिकल सोल्युशनची करायची आहे, मेडिकलची करायची आहे. ओके. मी याला बंद करतो सुरुवातीला. Ctrl+F3 कंपनी बंद करत आहोत, शेट कंपनी. देन आपण इथं सिम्पली क्रिएट कंपनीवर जाऊन नवीन कंपनी आपल्याला तयार करायची आहे. जशी आपण भगतसिंग बिझनेस सोल्युशनची कंपनी तयार केली त्याच पद्धतीनं आपण इथं आता भगतसिंग मेडिकल, ओके, भगतसिंग मेडिकल उमरखेड आपलं नाव, औदुंबर नगरीचं नाव या ठिकाणी टाकूया. भगतसिंग मेडिकल उमरखेड डिस्ट यवतमाळ. ओके. देन स्टेट आपल्याला इथे घ्यायचं आहे महाराष्ट्र. आपण महाराष्ट्रात राहतो तर महाराष्ट्र स्टेट घ्या. 445206 आपला पिनकोड. टेलिफोन नंबर, मोबाईल नंबर ह्या गोष्टी पुटअप करणं चांगलं असेल, कारण की ज्यावेळेस आपण आपलं इनव्हॉइस प्रिंट करतो तर त्या इनव्हॉइसवर बाय डिफॉल्ट हे कम्युनिकेशन डिटेल जाते, जेणेकरून समोरच्या व्यक्तीला आपल्यासोबत कम्युनिकेट करणं थोडंसं इझी होते. त्यासाठी हे जे कम्युनिकेशन डिटेल्समध्ये जे काही मोबाईल नंबर आहे तर ह्या गोष्टी टाकायची सवय ठेवायची. ओके. देन इथं आपल्याला आपलं फायनान्शियल इयर, इथं फायनान्शियल इयर सिलेक्ट करताना कोणतं करायचं की ज्या वर्षाचं तुम्ही अकाउंटिंग करणार आहे
तर ती डेट या ठिकाणी तुम्हाला घ्यायची आहे. बट बुक बिगिनिंग फ्रॉम ही डेट ऑलवेज 1 एप्रिलच राहील असं नाही. तर ज्या दिवशी एखादा नवीन व्यवसाय सुरू होत असेल, जनरली आपल्या भारतामध्ये आपण सणवार उत्सव चांगला दिवस पाहून एखाद्या व्यवसायाची सुरुवात करतो. तर ही जे डेट आहे बुक्स बिगिनिंग फ्रॉम, ही डेट मे बी दुसरी राहू शकते. सपोज आपण जसं आता 1 एप्रिल 2022ला आपलं आर्थिक वर्ष सुरू झालं, बट आपण 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी जर एखादा व्यवसाय सुरू करत असेल, तर इथं जी डेट येणार आहे ती येणार आहे 1 मे 2022. 1 मे टाकलं, 1 मे त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे 2022. म्हणजे आता आपले बुक्स जे आहे, अकाउंट बुक्स आहेत, ते ऍक्च्युली चालू कधीपासून झाले तर 1 मे 2022 पासून. आर्थिक वर्ष जो पिरियड आहे तो आहे 1 एप्रिल 22, स्टार्ट त्या दिवशी झाला. पण आपलं बुक्स बिगिनिंग झालेलं आहे 1 मे 2022 पासून. मग आपल्याला जे एंट्रीज या कंपनीमध्ये जे करायचे आहे, तर त्या कोणत्या डेट पासून पुढे करावं लागतील, तर 1 मे 2022 नंतर. आता इथं अकाउंटिंग आपण मेंटेन करणार आहोत का, तर येस, आपल्याला अकाउंटिंग मेंटेन करायचं आहे. त्यानंतर आपण इन्व्हेंटरी मेंटेन करणार आहोत का, तो त्याला पण तुम्हाला येस करावं लागेल, कारण इन्व्हेंटरी पण आपल्याला मेंटेन करायची आहे. देन टॅक्सेशन मध्ये जीएसटी आपल्याला येस करायचं का, तर हो, आपल्याला जीएसटी सुद्धा मेंटेन करायचं आहे. मग ह्या 3 सेटिंग सिम्पली आपल्याला करायच्या. आणि त्यानंतर हे जीएसटी डिटेल्स, आपल्याला काही बेसिक डिटेल्स या ठिकाणी विचारलेली आहे, ती डिटेल्स इथं आपल्याला पुटअप करायची आहे. ही डिटेल्स जर आपण प्रॉपर पुटअप केली तरच आपलं पुढचं जे कॅल्क्युलेशन आहे ते प्रॉपर होईल. ओके, सो महाराष्ट्र आपण इथं आपलं स्टेट बाय डिफॉल्ट आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. इथं आपण चुकीनं दुसरं स्टेट घ्यायला नको. ज्या स्टेटमध्ये आपण राहतो ते स्टेट इथे घ्यायचं. रजिस्ट्रेशन टाईप मध्ये इथं आता कंपोजिशन आणि रेग्युलर असं 2 ऑप्शन तुम्हाला दिलेले आहे. ऑप्शन काहीच नसेल तर त्या ठिकाणी विचार करायची गरज नाही, बट इथं ऑप्शन आहे. म्हणजे रेग्युलर घ्यायचं की कंपोजिशन घ्यायचं, मग विचार करायची वेळ येते. आणि इथं एक्झॅक्ट किंवा करेक्ट ऑप्शन कोणतं, तर हे समजण्यासाठी आपल्याला थोडंसं कंपोजिशन म्हणजे काय आणि रेग्युलर म्हणजे काय हे थोडं समजून घेणं गरजेचं आहे. तर कंपोजिशन आणि रेग्युलर हे 2 टाइप्स ऑफ रजिस्ट्रेशन आहे. म्हणजे रजिस्ट्रेशनचे टाईप आहे कंपोजिशन आणि रेग्युलर. मग कंपोजिशन कधी घ्यायचं आणि रेग्युलर कधी घेतलं जाते, किंवा याच्या बाबतीत काय कंडिशन आहे, तर ते थोडक्यात आपण समजून घेऊ, किंवा या दोन्हीमध्ये फरक काय ते आपण थोडक्यात समजून घेऊ. रेग्युलर म्हणजे काय, की जो व्यावसायिक रेग्युलर या स्कीम अंतर्गत नंबर घेतो जीएसटी डिपार्टमेंट कडून, तर त्या व्यावसायिकाला दर महिन्याला, किंवा ज्याचा टर्नओव्हर कमी आहे अशा व्यावसायिकाला दर 3 महिन्याला आपलं जीएसटी रिटर्न फाईल करायचं असते. पॅरलली तो त्याच्या कस्टमर कडून टॅक्स वसूल करू शकतो रेग्युलर डीलर. बट कंपोजिशन डीलर जो आहे, म्हणजे कंपोजिशन स्कीम अंतर्गत ज्यांनी नंबर घेतलेला आहे, कंपोजिशन या टाईप मध्ये ज्यांनी नंबर घेतलेला आहे जीएसटीचा, तर तो डीलर त्याच्या कस्टमर कडून जीएसटी वसूल करण्याचा अधिकार त्याला नसतो. म्हणजेच तो त्याच्या बिलामध्ये वस्तूची किंमत आणि जीएसटी हे वेगवेगळं लावू शकत नाही. म्हणजे वस्तूची किंमत 10 रुपये प्लस त्याच्यावर जीएसटी 2 रुपये असं तो वेगळं लावू शकत नाही. ओके, तर हा डिफरन्स आहे कंपोजिशन आणि रेग्युलर डीलर मध्ये. ऍक्च्युली काय आहे की कंपोजिशन डीलर हे थोडीशी सोयीस्कर स्कीम असते छोट्या छोट्या व्यापाऱ्यांच्या दृष्टीनं. मोठ्या व्यापाऱ्यांसाठी ही स्कीम नसते. ज्यांचं टर्नओव्हर थोडंसं जास्त आहे, 1 करोड पेक्षाही जास्त आहे, तर त्यांना ही स्कीम लागू पडत नाही. 1 करोड किंवा त्याची आणखीन लिमिट आता डे बाय डे काही ना काही याच्यामध्ये अमेंडमेंट येत राहते आणि ही लिमिट वाढत जाते. अगोदर जसं जीएसटी नंबर घेण्यासाठी बेसिक लिमिट होती ती होती 20 लाख रुपये. आता ती लिमिट 40 लाखापर्यंत नेऊन सोडलेली आहे. म्हणजे 40 लाख रुपयापर्यंत जरी तुमचा टर्नओव्हर झाला, म्हणजे विक्री झाली, तरी सुद्धा तुम्हाला जीएसटी नंबर घेण्याची आवश्यकता नाही आहे. क्लिअर. आता रेग्युलर आणि कंपोजिशन ही 2 गोष्टी आहेत. आपण सध्या जे भगतसिंग मेडिकलचं इथं अकाउंटिंग करत आहोत, तर आपण सेल आणि परचेसवर दोन्ही ठिकाणी टॅक्स इथं वसूल करत आहोत. आणि वसूल करायचा असेल तर आपल्याला कंपोजिशन डीलर म्हणून काम करता येणार नाही. म्हणून आपण इथं जे घेणार आहोत नंबर रजिस्ट्रेशन टाईप, तर हे इथं आपल्याला सिलेक्ट करायचं आहे रेग्युलर. काय सिलेक्ट करायचं आहे बेटा? रेग्युलर. क्लिअर. तर दोन्हीमध्ये फरक थोडक्यात समजला तुम्हाला, की कंपोजिशन डीलरला स्वतः चार्ज करता येत नसतो टॅक्स त्याच्या कस्टमर कडून, आणि रेग्युलर डीलर त्याच्या बिलामध्ये टॅक्स हा वेगळा लावून देऊ शकतो.
ओके. देन आता इथं आपली अप्लिकेबिलिटी कधीपासून राहणार आहे, तर आपले बुक्स ऑफ अकाउंट 1 मे पासून आहे, तर तीच डेट आपली इथं अप्लिकेबिलिटी राहील, त्या दिवशीपासून आपलं काम चालू होईल. इथं GSTIN टाकायचं. GSTIN मीन्स व्हॉट? तर GSTIN म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर. दॅट्स कॉल्ड GSTIN. GSTIN स्टँड फॉर, GSTIN चा लॉंग फॉर्म काय? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर. This number provided by GST department to every taxpayer. ओके. सो जे काही टॅक्स पेयर आहे त्या टॅक्स पेयरला हा नंबर कोणाकडून इश्यू केला जातो, तर जो कोणी हा टॅक्स पेयरला कोणाकडून प्रोव्हाइड केला जातो? जीएसटी डिपार्टमेंट कडून. ज्याला जीएसटी भरायचा आहे, जो महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये काम करतो, अशा व्यापाऱ्याला हा नंबर घेणं कंपल्सरी असते. कधी? त्याचं एका पर्टिक्युलर लिमिटपेक्षा जास्त जर त्याची विक्री असेल तर त्या केसमध्ये त्याला घेणं कंपल्सरी असते. लाईक आता जसं आपण टर्नओव्हरची लिमिट किती ठेवलेली आहे? 40 लाख रुपये सध्याची लिमिट आहे. 40 लाखाच्या आत जर असेल आणि त्याला जर जीएसटी नंबर घ्यायचा आहे, सपोज एखाद्या व्यक्तीनं, व्यापाऱ्याने म्हटलं की माझा टर्नओव्हर तेवढा नाही पण मला जीएसटी नंबर घ्यायचा आहे, तर तो म्युच्युअली म्हणजे ऐच्छिक आहे, त्याला कमी टर्नओव्हर असताना सुद्धा तो जीएसटी नंबर घेऊ शकतो. क्लिअर? आता इथं आपल्याला GSTIN म्हणजे काय? हे एक आयडेंटिफिकेशन नंबर असते आपल्याला दिलेला, आणि हा युनिक असतो. लाईक आपलं जसं आधार नंबर युनिक आहे, पॅन नंबर युनिक आहे, त्याच पद्धतीनं जीएसटी नंबर सुद्धा युनिक असतो. कारण या नंबर हा युनिक असण्याचं कारण काय? कारण की आपण या नंबरवर आपला जो टॅक्स आहे, जी आपली टॅक्स लायबिलिटी आहे, ती आपण गव्हर्नमेंटला भरणार आहोत. म्हणजे गव्हर्नमेंटला आपण ज्यावेळेस भरतो पैसे टॅक्सचे, तर त्याच्यासाठी ते आपणच भरले हे समजण्यासाठी आपला एक आयडेंटिफिकेशन नंबर असला पाहिजे. इन्कम टॅक्स भरण्यासाठी जसं आपल्याकडे पॅन नंबर आहे, तसंच जीएसटी हा टॅक्स भरण्यासाठी आपल्याकडे जीएसटी नंबर असावा लागतो. विदाऊट जीएसटी नंबर तुम्ही टॅक्स भरू शकत नाही. ओके. जसं आता आपल्या इथली कृषी उत्पन्न बाजार समिती आहे, यांनी एका व्यापाऱ्याचा, एका कॉन्ट्रॅक्टरचा जीएसटी डिडक्ट केला, बट आता भरण्यासाठी त्यांच्याकडे जीएसटी नंबरच नाहीये एपीएमसी कडे. मग ते मला म्हणले की बाबा काय करायचं? मी म्हटलं मग आता तुम्हाला जीएसटी नंबर काढावा लागेल. आता त्यांचा जीएसटी नंबर काढणार आहोत आणि नंतर मग तो भरावा लागेल. म्हणजे डिडक्ट जरी केला एखाद्या व्यावसायिकाचा, तर ते भरण्यासाठी आपल्याकडे जीएसटी नंबर पाहिजे. ओके. तर हा जो जीएसटी नंबर आहे हा अल्फा न्यूमेरिक असतो. कसा असतो? अल्फा न्यूमेरिक. म्हणजे याच्यामध्ये हा 15 डिजिटचा अल्फा न्यूमेरिक नंबर असतो. याच्यामध्ये सुरुवात ही स्टेट कोड न होत असते, आणि हा स्टेट कोड 2 डिजिटचा असतो. जसा महाराष्ट्राचा स्टेट कोड आहे 27. किती आहे? 27. देन पॅन नंबर असतो त्या व्यक्तीचा, ज्या व्यक्तीचा आपण जीएसटी नंबर काढत आहोत. 27 AUKPM 1926 F2ZK. आता हा माझा जीएसटी नंबर आहे. ऍक्च्युली पहा की पहिले 2 डिजिट हे काय इंडिकेट करते? स्टेट कोड. देन जे 10 डिजिट असतात AUKPM 1926F, तर हे 10 डिजिट जे आहे हे कशासाठी आहे? तर हे असते त्या व्यक्तीचा पॅन नंबर असतो. हे काय असते? त्या व्यक्तीचा पॅन नंबर. नंतर 2 काय इंडिकेट करते? 2 इंडिकेट करते त्याचा पहिला नंबर आहे की दुसरा नंबर आहे. जर 1 असेल तर समजून जायचं की त्याचा हा एकच नंबर आहे, आणि 2 असेल तर समजून जायचं हा त्यांचा दुसरा नंबर आहे. 3 असेल तर समजून जायचं हे त्यांचा तिसरा नंबर आहे. झेड आणि के हे बाय डिफॉल्ट सिस्टीम प्रमाणे ते येत असतील पर्टिक्युलर त्या झोन वाईज. याच्याबद्दल काही फारशी माहिती नाही आहे, तर ते त्याचं काही असं लॉजिक नाही आहे. ते 2ZK 2ZO असं काहीतरी येते तिथं कोड. तो बाय डिफॉल्ट तो सिस्टीम जनरेटेड असतो. तर इथं हा जीएसटी नंबर आपला इथं आपल्याला टाकायचा आहे. एक सॅम्पल जीएसटी नंबर हाच तुम्ही तुमच्या प्रॅक्टिससाठी मेंटेन करा. देन पिरियडोसिटी मीन्स काय? पिरियडोसिटी ऑफ GSTR1. पिरियडोसिटी म्हणजे काय की जो कालावधी आहे रिटर्न करण्याचा, तो कसा ठेवायचा? मंथली की क्वार्टरली? मंथली की क्वार्टरली म्हणजे काय की काही जीएसटी रिटर्न जे आहे हे आपल्याला दर महिन्याला करायचे असते, तर काही जर टर्नओव्हर कमी असेल तर दर 3 महिन्याला सुद्धा GSTR1 आपल्याला हा रिटर्न फॉर्म भरायचा असतो. GSTR1 म्हणजे काय? तर GSTR1 म्हणजे आपण त्या पर्टिक्युलर महिन्याभरामध्ये विक्री किती केली, तर याची डिटेल्स आपण आपल्या जीएसटी डिपार्टमेंटला देतो. ज्या फॉर्मॅटमध्ये देतो त्या फॉर्मॅटला म्हटलं जाते GSTR1. ते आपल्या टॅलीमध्ये बाय डिफॉल्ट तयार होतो, तो पुढे आपण पाहणार आहोत.
ओके. देन बाकी काही करायचं नाही या ठिकाणी. इनेबल जीएसटी क्लासिफिकेशन या ऑप्शनला येस करायचं. ई वे बिल म्हणजे काय हे कन्सेप्ट नंतर समजून पाहू, सध्या आपण याला नो करत आहोत. क्लिअर. देन इंटर अँड ऍक्सेप्ट. आता प्रत्येक गोष्ट थोडंसं एक्सप्लेन करत करत जात असल्यामुळं थोडंसं आपल्याला म्हणजे वेळ जास्त लागत आहे. बट कसं आहे की एखादी गोष्ट करायची तर त्याचे कन्सेप्ट समजणं पण गरजेचं आहे. नाही तर मी काय हे ऍक्टिव्हेशन करायला आणि जीएसटी नंबर टाकायला मला 2 मिनिटात मी ते टाकून पुढे जाऊ शकलो असतो. पण तसं नाही. कोणती गोष्ट का करत आहोत हे पण तुम्हाला समजणं गरजेचं आहे. आता पहिली एंट्री आपल्याला नेहमीप्रमाणे करायची. त्यासाठी आपण वाउचर्स मध्ये जाऊ. पहिली एंट्री करण्यासाठी आपल्याकडे आहे F6 मीन्स रिसिप्ट वाउचर. ओके. देन क्रेडिट आपल्याला कोणाला करायचं आहे? मिस्टर अविनाश पाटील कॅपिटल अकाउंट. सो अकाउंट आपल्याला तयार करावं लागेल. अविनाश पाटील कॅपिटल अकाउंट. ग्रुप कॅपिटल अकाउंट द्यायचं बेटा. अमाऊंट 5 लाख रुपीज. क्लिअर. देन कॅश बाय डिफॉल्ट इथे येईल. त्यासाठी तुम्हाला काही करायचं नाही आहे, वेगळे एफर्ट्स घ्यायचं काम नाही आहे. कॅश बाय डिफॉल्ट या ठिकाणी येत असते. ओके. आता आपल्याला करायची आहे परचेजची एंट्री. आणि परचेजची एंट्री जी आहे ही 1 नंबरची ती आज आपण पाहूया. 2 नंबर ट्रान्झॅक्शन. परचेस फॉलोइंग आयटम्स ऑन क्रेडिट फ्रॉम नरहरी मेडिकोज यवतमाळ. यवतमाळ इथल्या नरहरी मेडिकोज कडून आपण हे काही वस्तू खरेदी केलेल्या आहे. तर त्या आता आपल्याला ती एंट्री करण्यासाठी परचेस वाउचर मध्ये जायचं. कुठे जायचं? परचेस वाउचर मध्ये. जसं तुम्ही आधी केलं ओम ड्रेसेसचं अकाउंटिंग केलं, त्यानंतर नरहरी मेडिकोजचं पण तुम्ही अकाउंटिंग केलेलं आहे. ते जसं केलं तसंच इथं करायचं आहे. फक्त एकच गोष्ट याच्यामध्ये ऍड करायची ती म्हणजे जीएसटी. आता कुठं कुठं काय काय करायचं तसं व्हिडिओ तर आपला रेकॉर्ड होतच आहे, तुम्हाला ते माहीत पडेलच. आणि व्हिडिओ तुम्हाला मी शेअर पण करतो की जेणेकरून ते पाहत सुद्धा तुम्हाला करता आला पाहिजे. सो डोंट वरी अबाउट दॅट. ओके. काय एवढं कसं मला असं जे हे पहिली वेळ अशीच फिलिंग येते. एकदा ते हाताखालून गेलं की मग काही अवघड वाटत नाही. ओके. सो डोंट वरी, काही काळजी करू नका. पार्टी अकाउंट नेम. पार्टी अकाउंट नेम मध्ये कोणाचं नाव घेतो आपण? त्या पार्टीचे, ज्या पार्टीकडून आपण माल खरेदी केला. तर आपल्याकडे पार्टी नाही आहे, सो आपण या ठिकाणी तयार करू नरहरी मेडिकोज. क्लिअर. यवतमाळ. ग्रुप भेटायला सनरी. आता आपल्याला इथं ग्रुप द्यायचा आहे नरहरी मेडिकोज यवतमाळ. ही आपली पार्टी आहे, सप्लायर आहे आपला. आणि ऑन क्रेडिट आपण त्यांच्याकडून वस्तू उधारीवर घेतल्यामुळे तर हे पार्टीला आपण ग्रुप काय देणार आहोत? सनरी क्रेडिटर्स. ओके. देन प्रेस इंटर बटन. इथं काय आलं बेटा पहा, मेंटेन बिल बाय बिल डिटेल्स. आता हे जे मेंटेन बिल बाय बिल आहे या ऑप्शनला येस करायचं. आता येस करण्यामागचा उद्देश काय? बऱ्याच वेळेस आपण काय होते की इथे येस केल्यामुळे याचा बेनिफिट काय की आपण बिल टू बिल पेमेंट करू शकतो. म्हणजे जेव्हा आपल्याला पेमेंट करायचं आहे त्यावेळेला या पार्टीचं अकाउंट घेतलं की आपोआप तिथं एक या पार्टीकडून जेवढे आपण वेगवेगळ्या बिला अंतर्गत जे काही परचेस केलेलं आहे ते बिल वाईज येते. मग कोणत्या बिलाच्या अगेन्स्ट आपण पेमेंट करत आहोत तर तिथे सिलेक्ट करण्यासाठी आपल्याला एक ऑप्शन राहते, एक चॉईस राहते. त्याच्यामुळे ते इथं आपल्याला येस करायचं. डिफॉल्ट क्रेडिट पिरियड म्हणजे एखाद्या पार्टीकडून बाय डिफॉल्ट आपल्याला क्रेडिट पिरियड किती दिवसाचा मिळतो. जर तो फायनल असेल की लाईक 15 दिवस 20 दिवस तर इथं तुम्ही तो टाकू शकता, जेणेकरून आपल्याला आउटस्टँडिंग मध्ये मग याचं बिल 15 दिवसापेक्षा जास्त जर होत आहे तर त्या केसमध्ये मग आपल्याला टॅलीमध्ये ते दिसून येते की बाबा यांचं पेमेंट आता करणं गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी इथं तुम्हाला बाय डिफॉल्ट काही डेट्स त्यांच्याकडून मिळणार असतील तर ते इथं टाकायचे, अदरवाईज काही आवश्यकता नाही आहे. देन इथं सर्वात महत्वाचं असते ते म्हणजे यांचं खातं तयार करत असताना इथं जीएसटी नंबर टाकणं. कोणाचा? तर हा जीएसटी नंबर त्या पार्टीचा असतो ज्या पार्टीकडून आपण माल म्हणजे जसं की नरहरी मेडिकोजचं खातं आपण बनवत आहोत तर त्यांचा जीएसटी नंबर इथं आपल्याला टाकायचा आहे. ओके. तर एक डेमो जीएसटी नंबर आपण इथं टाकूया. अल्फा न्यूमेरिक असतो AUKPP 1926 F1ZK. थोडंफार चेंजेस केले, 15 डिजिट आले पाहिजे. देन ते काय म्हणते जीएसटी आहे आणि इज इनव्हॅलिड. आता ते इनव्हॅलिड आहे पण तरी ऍक्सेप्ट करते ते.
इंटर ऍक्सेप्ट. देन रिसिप्ट, काही रिसिप्ट डिटेल्स असेल ते इथे टाकायचे. बाकी नरहरी मेडिकोजचा ऍड्रेस वगैरे इथं तुम्ही टाकू शकता, यवतमाळ. इंटर ऍक्सेप्ट. आता परचेस लेजर हे सुद्धा तुम्ही आधी बनवलेलं आहे, बरोबर ना? हे सुद्धा तुम्ही आधी बनवलेलं आहे. परत इथं आपल्याला बनवताना काळजी कोणती घ्यायची, अगोदर बनवलेलं आणि आता बनवलेलं दोन्हीमध्ये फरक काय? आधीच्या याच्यामध्ये जीएसटी नव्हतं, आताच्या याच्यामध्ये तुम्हाला जीएसटी सोबत ते लेजर प्रिपेअर करायचं. सो परचेस अकाउंट ग्रुप, परचेसला परचेस अकाउंट. आता इथं डिस्काउंट वगैरे याला नॉट अप्लिकेबल करा. इज जीएसटी अप्लिकेबल या ऑप्शनला ठेवायचं अप्लिकेबल. सेट ऑब्लिक अल्टर जीएसटी डिटेल्स या ऑप्शनला करायचं येस करायचं नाही, इथे येस करायचं नाही. इथं गुड्स की सर्व्हिसेस, तर इथे घ्यायचं गुड्स, कारण आपण सध्या गुड्स मध्ये डील करणार आहोत. सो गुड्स घ्या तिथं. आता आपण आधी जसं तुम्ही परचेस लेजर प्रिपेअर केलं तसंच इथं करायचं आहे, फक्त एकच गोष्ट, जे ऑप्शन आपण जीएसटीशी संबंधित त्या ठिकाणी त्याच्यामध्ये थोडंफार चेंजेस आहे, म्हणजे जीएसटीला अप्लिकेबल करणं, देन गुड्स सिलेक्ट करणं, एवढंच फक्त फरक त्याच्यामध्ये आहे. आता इथं नेम ऑफ द आयटम, जो आयटम आपण खरेदी केलेला आहे, कोणता आयटम खरेदी केलेला आहे? अल्ट सी करून तयार करू, निमेक पॅरा टॅब. क्लिअर. देन इथं काय सिलेक्ट केलं तुम्ही? ग्रुप. आपण प्रिपेअर सुद्धा केलं, अल्ट सी करून तयार करायचं आहे आपल्याला ग्रुप. टॅबलेट म्हणजे टॅब मीन्स टॅबलेट, सो ग्रुप आपण याला टॅबला टॅबलेट देऊ. देन युनिट, हे सुद्धा आपल्याला तयार करावं लागेल. नॉस नंबर्स. इथं युनिट क्वांटिटी कोड विचारते. आता युनिट क्वांटिटी कोड म्हणजे काय? तर जीएसटी डिपार्टमेंट कडून हे युनिट क्वांटिटी कोड दिलेले आहे. याचं कारण काय आहे की कधी कधी काय होते, जसं आता बॅग आहे, बॅग हे एक युनिट क्वांटिटी कोड, त्यांनी एक स्टँडर्ड क्वांटिटी कोड दिला. पण आपल्या इथं काय होते की जसं बॅग आहे तर आपण बॅगला पोतं म्हणू शकतो आपल्या रोजच्या किंवा आपल्या व्यवसायामध्ये बोलत असताना वगैरे. आपण तिथं पोतं म्हणेल, कोणी थैला म्हणेल, कोणी बोरा म्हणेल, कोणी चुमडं म्हणेल. तर हे जे गोष्टी आहे हे आपण आपल्या इथं काय म्हणायचं ते म्हणा. पण जीएसटी डिपार्टमेंटला ज्यावेळेस डेटा आपण देणार तर त्यावेळेस या दिलेल्या युनिट क्वांटिटी कोड पैकी तुम्ही त्याला काय म्हणता ते इथलं तिथे घ्यायचं आहे. म्हणजे डिपार्टमेंट जे कन्सिडर करणार आहे युनिट, ते इथं दिलेल्या लिस्टमध्ये जे काही युनिट क्वांटिटी कोड दिलेले आहे तर याच्या प्रमाणे ते तिथं असावं. म्हणजे तुम्ही घरी बोरा म्हणत असाल, चुमडं म्हणत असाल म्हणा, पण इथं देताना काय द्या? बॅग्स द्या. इथं काय म्हणणार आपण त्याला? बॅग्स. क्लिअर. सो नंबरसाठी इथं काय द्यायचं आहे? नॉस आणि नंबर्स. डेसिमल प्लेसेसची आवश्यकता आय थिंक या ठिकाणी नाही आहे, कारण टॅबलेट 1 किंवा 2 विकली जाते. आपल्याला घरी जरी अर्धी घ्यायची असेल पण मेडिकल म्हणून अर्धी भेटत नाही, आपल्याला पूर्णच घ्यावं लागेल, बरोबर. सो इथं डेसिमल प्लेसेसची आवश्यकता नाही आहे, तर 0 ठेवलं तरी चालतं. आता एक नवीन गोष्ट इथं आलेली आहे, ती म्हणजे काय? आधी जसा आयटम तयार केला तसंच इथे आपण करतो. फक्त चेंजेस काय आहे की जीएसटी अप्लिकेबल करायचं आणि इथं जे सेट ऑब्लिक अल्टर जीएसटी डिटेल्स आहे आयटम क्रिएशन मध्ये, याला येस करायचं. याला येस केल्यानंतर इथं इंटर बटन प्रेस करा. इथं ऑन व्हॅल्यूज ठेवायचं आणि इथं टॅक्सिबिलिटी मध्ये आपल्याला घ्यायचं आहे टॅक्सेबल. काय घ्यायचं आहे? टॅक्सेबल. टॅक्सेबल घेतलं तरच टॅक्स लागेल ना, त्याच्यामुळे इथं टॅक्सेबल घ्यायचं आहे. आणि इंटिग्रेटेड टॅक्स मध्ये टाकायचं 12%. इंटिग्रेटेड 12% टाकलं म्हणजेच ते सीजीएसटी एसजीएसटी बाय डिफॉल्ट 6% घेऊन टाकते. तर इथे इंटिग्रेटेड 12% आपल्याला घ्यायचं आहे आणि देन इंटर बटन प्रेस करून ही स्क्रीन ऍक्सेप्ट करायची. आता इथं रेट ऑफ ड्युटी मध्ये काही टाकायचं नाहीये. इंटर ऍक्सेप्ट. अशा पद्धतीने आपल्याला आयटम तयार करायचा. जसं तुम्ही आधी आयटम तयार केले त्याच पद्धतीने इथं आयटम तयार करायचे. फक्त एकच गोष्ट नवीन आहे, ती म्हणजे जीएसटी अप्लिकेबल करायचा आणि जीएसटीचा त्या आयटमवरचा जो रेट आहे तो रेट तुम्हाला त्या ठिकाणी सेट ऑब्लिक अल्टर मध्ये जाऊन टाकायचा. बाकी काही करायचं नाही आहे. सॉरी, क्वांटिटी किती आहे बेटा? 100. रेट 5.2. ओके. नेक्स्ट दुसरा आयटम सांगा.
CROCRN क्रोसिंग टॅब. देन आता इथं टॅबलेट ग्रुप आहे, नंबर्स आहे, इथं फक्त येस करायचं. देन टॅक्सेबिलिटी टॅक्सेबल घ्यायचं, इथं 12 टाकायचं, बस दॅट्स इट. सोपं आहे, तसंच आहे पहिल्यासारखं. 100 रेट किती आहे? 27.22. ओके. नेक्स्ट दुसरा आहे झिप्पी 500 mg टॅब. ओके. ग्रुप टॅबलेट नॉस yes, then taxable 12%, enter accept. Quantity rate 8.2. okay. Next GP किती 100 mg. okay, 100 mg tablet, group tablet, taxable. क्वांटिटी बेटा रेट 3.4. आता हे सर्व झालं, आयटम संपले आपले. आता इंटर मारून इथे यायचं म्हणजे खालच्या लाईन मध्ये, आणि इथे आता लावायचं त्याच्यावर जीएसटी. आता आपण महाराष्ट्रातले आहोत, यवतमाळ महाराष्ट्रात आहे, त्याच्यामुळे आपण इथं जो टॅक्स लावणार आहोत जीएसटी, तर इथं IGST नाही लावायचा, तर SGST आणि CGST आपल्याला याच्यावर चार्ज करायचा आहे. तर इथं अल्टर सी फर्स्ट टाइम आपण करत आहोत, तर अल्टर सी करून आपल्याला इथं CGST SGST चं खातं तयार करायचं आहे. CGST ग्रुप त्याला द्यायचं बेटा ड्युटीज अँड टॅक्सेस, आणि टाइप ऑफ ड्युटी मध्ये घ्यायचं जीएसटी. आणि CGST आहे तर इथं टॅक्स टाइप मध्ये काय घेणार, मग समजण्यासारखी गोष्ट आहे, सेंट्रल टॅक्स घेणार सर. बरं, बाकी इथं राउंडिंग मेथड म्हणजे जीएसटीचं जे अमाऊंट येईल ते तुम्हाला कसं पाहिजे, डाऊनवर्ड राउंडिंग पाहिजे, नॉर्मल राउंडिंग पाहिजे, अपवर्ड राउंडिंग पाहिजे, कसं पाहिजे हे इथून तुम्हाला सिलेक्ट करता येतं, किंवा याला नॉट अप्लिकेबल ठेवलं तरी चालतं. इंटर ऍक्सेप्ट. बाय डिफॉल्ट इथं पहा जीएसटी ची अमाऊंट आली 422 रुपये 52 पैसे, हे आपण हाताने टाकलेले नाही आहे. देन आपण इथं आता SGST ग्रुप तोच राहील, इथं जीएसटी घ्यायचं, आणि स्टेट टॅक्स साठी टॅक्स टाइप मध्ये स्टेट टॅक्स घ्यायचं 422.52. क्लिअर. तर अशा पद्धतीनं ही जीएसटी ची एंट्री आपल्याला पास करायची आहे. ओके, पेज अप करून तुम्हाला ही एंट्री याचा प्रिव्ह्यू वगैरे पाहता येतो की कशा पद्धतीनं इनव्हॉइस आपल्याला दिसते. हे आपलं इनव्हॉइस आहे. ओके, जीएसटी नंबर, बाकी सर्व गोष्टी, अथॉराइज सिग्नेचर सर्व येऊन जातात. क्लिअर. एनी काइंड ऑफ अडचण? नो. तर अशा पद्धतीनं तुम्ही हे जीएसटी ची परचेजची एंट्री करा. आपण सेलच्या एंट्रीज पण नंतर पाहूया. तर ठीक आहे. ओके, थँक्यू.